चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचं जानेवारी 2026 पासून ते मार्च 2026 पर्यंत अत्यंत महत्त्वाचे इम्पॉर्टंट चालू घडामोडी आपण घेतलेला आहे। व्हिडिओ आवडला, पाहिल्यानंतर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन आहे सबस्क्राइब करा, त्याचबरोबर आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करून घ्या। याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला आपल्या मिळून जाईल। ठीक आहे, चलो जास्त वेळ न घेता एकूण टोटल आपण 43 क्वेश्चन घेतलेले आहेत ते सविस्तर आपण या ठिकाणी बघूया। सुरुवातीला भाग 1 मध्ये पुरस्कार आणि सन्मान दिलेले आहेत। महत्त्वाचे जे काही पुरस्कार आहेत ज्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारतात ते दिलेले आहेत। ओके, चलो बघूया। पहिला क्वेश्चन तुम्हाला इकडे दिलेला आहे, त्या साइडला एका पेजवरती 4 क्वेश्चन घेतलेले आहेत सगळे बघा। 2025 चा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला, कितवा आहे बघा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला? गुलजार, आर वैरामुथू, दामोदर मावजो आणि भालचंद्र नेमाडे। तर आर वैरामुथू यांना 2025 चा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। एक नंबर। दुसरा क्वेश्चन बघा, बीसीसीआय तर्फे 2025 चा प्रतिष्ठित पॉली उमरीकर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरुषांच्या मध्ये पुरस्कार कोणाला मिळाला? विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, मोहम्मद शमी। कोणाला? तर शुभमन गिलला हा पुरस्कार मिळाला। पुढचा, गणितातील नोबेल मानला जाणारा एबेल पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे किंवा कोणाला प्रदान केला जाणार आहे? लुईस कॅप्रिली, गर्ड फल, आता काही ठिकाणी असं नाव आहे त्याचं बघा, लक्षात ठेवा। गर्ड फाल्टिंग्स, काय नाव आहे? गर्ड फाल्टिंग्स, फाल्टिंग्स काही ठिकाणी असं नाव आहे, काही ठिकाणी अशा प्रकारे गर्ड फाल्टिंग, लक्षात ठेवा। एबेल पुरस्कार 2026 त्यांना मिळाला, ज्याला गणिताचं नोबेल म्हणतात। पुढचा, 2026 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहे? आणि 100% हा प्रश्न विचारतातच सगळ्या एक्झामला, पद्म पुरस्कार दिले की विचारतात। आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा, 2026 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार गेले तर टोटल हा आकडा लक्षात ठेवा, किती? 131 म्हणजे 131 टोटल पद्म पुरस्कार दिलेत। मग त्याच्यात तुम्हाला जर विचारलं पद्म विभूषण किती आहेत तर 5 आहे, याची बेरीज करा। 131 किती होतात? 5 तुम्हाला दिले पद्म विभूषण, इथे लिहितो मी पद्म विभूषण, काय? पद्म विभूषण किती आहेत? 5 पुरस्कार आहे पद्म विभूषण। आता तुम्हाला पद्मभूषण किती दिलेले आहेत? 131 केलं तर आपण 131, यातलं एक इथं याला 0 करा की उडून टाका, तुम्हाला 13 दिलेत पद्मभूषण। पद्मभूषण किती? 13, पद्मविभूषण 5, राहिला पद्मश्री किती दिलेला आहे? सेम जे आपलं 131 आहे, 131, ठीक आहे। हा एक इथं उडा आणि इथं न्या, 113 किती आहे? म्हणजे टोटल पद्मश्री आहेत 113, पद्मश्री दिले तुम्हाला 113, पद्मभूषण फक्त 13 आणि पद्मविभूषण 5, आणि टोटल तुमचे पुरस्कार आहेत 131। 2026 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार आहे तर 131 आहेत, लक्षात ठेवा। पद्मश्री 113, पद्मभूषण 13 आणि पद्मविभूषण 5, टोटल 131। यावर प्रश्न एक नक्की येऊ शकतो, ठीक आहे। आणि त्यासोबत तुम्ही जर न्यायालयाची भरतीची तयारी करत असाल, न्यायालय, लक्षात ठेवा कुठली भरती? न्यायालय भरतीची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, न्यायालय भरती करणाऱ्यांसाठी। का बरं झालंय? ओके, कारण 5000 ऑनलाईन टाईपची आपली नोट्स आहे, सोबत 20 पेपर आपण देतोय, फक्त 99 रुपये फीस ठेवलेली आहे। ज्यांना न्यायालयाची नोट्स प्लस सराव पेपर घ्यायचे असेल तर हा नंबर तुम्हाला दिलाय इथं, 95 52 62 95 63, या नंबरला व्हॉट्सअपला हाय करा किंवा गुगल पे फोन पे नंबर आहे आपला, 99 रुपये पाठवा, स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवून द्या, तुम्हाला नोट्स सुद्धा मिळेल आणि सराव पेपर 20 ते सुद्धा मिळतील, त्यासोबत आन्सर शी मिळेल। व्यवस्थित सोडवा, किती प्रश्न येतात 30 पैकी बरोबर ते सुद्धा पाहून घ्या, ठीक आहे। चला आता पुरस्कार आणि सन्मान चालू आहे आपला भाग 1 मध्येच। 5 नंबरचा क्वेश्चन आहे 98वा, कितवा? 98वा ऑस्कर सोहळ्यात 2026 सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे?
ऑस्कर मध्ये बघा 98 ऑस्कर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? कोणाला मिळालाय? त्याचं नाव आहे मायकल बी जॉर्डन. लक्षात ठेवा काय आहे? मायकल बी जॉर्डन. ऑस्कर 2026 चा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार त्याला मिळाला. पुढचा पुरस्कार 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा या प्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तिचं नाव आहे, लक्षात ठेवा, जे.सी. बकले. जे.सी. बकले. 83व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड 2026 चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ड्रामा या प्रकारामध्ये जे.सी. बकले याला पुरस्कार मिळालेला आहे. चला 79व्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? इकडे बघा, इकडे काय? ऑस्कर मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता मायकल बी जॉर्डन. इकडं बाफ्टा 79व्या बाफ्टा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता कोणाला पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे? तो आहे रॉबर्ट आरामये. बघा, रॉबर्ट आरामये. काही ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत, हे नाव लक्षात ठेवा, रॉबर्ट आरामये. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि इथून पुढे तुमची कंटिन्यू चालू घडवणे असेल एमपीसी सिरीज सुद्धा आपण सुरू ठेवली या चॅनलला, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि सर्व मित्रांना शेअर करा. पुढचा 79व्या बाफ्टा पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट स्टारच करा, कारण जिथं कुठं पहिला भारतीय चित्रपट कुठला पुरस्कार मिळतो तो प्रश्न विचारला जातो. एमपीसी असेल सगळ्या सरळ सेवेला. कुठला पुरस्कार आहे? तर बुंग हा चित्रपट आहे. कुठला? बुंग. आणि हा मणिपुरी चित्रपट आहे, मणिपुरी भाषेतला चित्रपट आहे बुंग. चालेल, आता पुरस्कार चालू आहे, अजून संपलेले नाहीयेत. ओके, चला त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन बघा. भारताचा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? तर शुभांशु शुक्ला नाव लक्षात ठेवा. काय आहे? शुभांशु शुक्ला हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर पर्यावरणीय कामगिरीबद्दल प्रतिष्ठित टायलर पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आलेला आहे? तर तो कोणाला? पवन सुखदेव, टोबी कियर्स, माधव गाडगीळ, सुनीता नारायण. तर टोबी कियर्स यांना दिलेला आहे. टोबी कियर्स. पुढचं तो प्रश्न त्याच्या संबंधित इमेज सुद्धा तुम्हाला दिलेली, म्हणजे लक्षात राहील. पुढचं भूक विज्ञानाचे नोबेल मानला जाणारा क्रॉफ्ट्सफोर्ड पुरस्कार 2026 क्रॉफ्ट्सफोर्ड पुरस्कार 2026 कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला मिळालेला आहे? तर त्यांचं नाव, जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट आपण प्रश्न त्याचं उत्तर घेऊया. वीरभद्रन रामनाथन. लक्षात ठेवा. ओके, चला पुढचा इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2025 कुणाला प्रदान केला जाईल? 2025 चा इंदिरा गांधी शांती पुरस्कार कुणाला प्रदान केला जाईल? ग्रासा मॅसेल, मेलिंडा गेट्स, डेव्हिड ॲटनबरो आणि युही सासाकावा. तर ग्रासा मासेल यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे 2025 चा इंदिरा गांधी शांती पुरस्कार. ओके, चल हा. त्यानंतर आता भाग 2 मध्ये निर्देशांक आणि जागतिक घडामोडी संदर्भात. जागतिक मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? वेगवेगळे निर्देशांक मध्ये आहे. पहिला आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 आहे. पहिली तिमाहीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? हेनले पासपोर्ट मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 75वा क्रमांक आहे. कितवा आहे? 75वा भारताचा क्रमांक हेनले पासपोर्ट मध्ये आहे. त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन जर पाहिला, भ्रष्टाचार आकलन निर्देशांक 2025 हा कधी झाला? तर फेब्रुवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झाला. त्यात भारताचा क्रमांक कितवा आहे भारताचा क्रमांक? तर 91वा हा भारताचा क्रमांक आहे. 91. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. जागतिक आनंद अहवाल 2026 ज्याला वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट नुसार 143 देशाच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? किती देश आहे? 143 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 126वा, 116वा, 108वा की 140वा? तर बघा 143 मध्ये भारताचा क्रमांक आहे 116वा. किती आहे? 116वा. कशामध्ये आहे? जागतिक आनंद अहवाल 116वा, हेनले पासपोर्ट 75वा, भ्रष्टाचार आकलन निर्देशांक मध्ये 91वा. ठीक आहे. त्यानंतर जागतिक आर्थिक मंचची
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 56वी वार्षिक बैठक 2026 कुठे आयोजित करण्यात आलेली होती? आता चित्र बघा, ह्या चित्रावरून तुमच्या लक्षात आलं असेल कुठं आहे, तर दावोस स्वित्झर्लंड या ठिकाणी ती आयोजित करण्यात आलेली होती. आता एक ट्रिक सांगतो, ज्यावेळेस एखादी कुठली एक्झाम देत आहे आणि तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर माहित नसेल आणि अशा प्रकारे ऑप्शन दिलाय आणि कंसामध्ये काहीतरी माहिती दिली, जर प्रश्नाचं उत्तर माहित नसेल तर डोळे झाकून त्याला उत्तर करायचं. कळलंय का? चला, दावोस स्वित्झर्लंड लक्षात ठेवा. पुढचा जागतिक घडामोडी आणि क्रीडा संदर्भामध्ये आपण बघूया. बघा, जागतिक घडामोडी आणि क्रीडा संदर्भातले क्वेश्चन घेणार या ठिकाणी. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 52व्या G7 किंवा आपण G7 म्हणतो त्या शिखर परिषदेसाठी आमंत्रित केलं होतं? तर कुठल्या देशाच्या पंतप्रधानाने? तर फ्रान्स देशाच्या पंतप्रधानाने G7 साठी नरेंद्र मोदी यांना काय केलं होतं? आमंत्रित केलं होतं. ओके, चल 18 नंबरचा क्वेश्चन. ब्रिक्स शिखर परिषदेचे 2026 मध्ये यजमानपद कोणता देश भूषवेल? इथं ब्रिक्स दिले तुम्हाला, दिसतंय का? ब्रिक्स. आणि जर तुम्हाला प्रश्न असा विचारला की 2025 मध्ये ब्रिक्स शिखर परिषदेचं यजमानपद कुठल्या देशाने भूषवलं होतं, तर ते सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. आता 26चं यजमानपद कोणाकडे येणार आहे? तर भारताकडे येणार आहे. कोणाकडे? भारताकडे. आणि 25चं कोण होतं? तर ब्राझील होतं. लक्षात ठेवा. 2025ला ब्राझील आणि आता 2026 यजमानपद आपण भारत आपल्या देशाकडे येणार आहे. ओके, चल झालंय. राहिला इकडे 19 नंबरचा क्वेश्चन बघ. 23व्या फिफा वर्ल्ड कप 2026चं यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. क्रीडा घडामोडीवर 100% क्वेश्चन येईल. फिफा वर्ल्ड कप 2026 यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? तर 3 देश संयुक्तपणे भूषवणार आहेत. एक कॅनडा, दुसरा मेक्सिको आणि तिसरा USA. म्हणजे कॅनडा, मेक्सिको आणि USA 3 देश मिळून त्या ठिकाणी 23व्या फिफा वर्ल्ड कप 2026चं यजमानपद काय करणार आहेत? भूषवणार आहेत. कॅनडा, मेक्सिको आणि USA लक्षामध्ये असू. त्यानंतर रणजी ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? बघा, कारण महत्वाचं आहे. 67 वर्षानंतर रणजी ट्रॉफी 2025चं विजेतेपद त्या संघाकडे आलेलं आहे. 67 वर्षानंतर. तर 25-26 कोणी जिंकलेलं आहे? तर जम्मू काश्मीर जिंकलेलं, एवढं लक्षात ठेवा. आणि 67 वर्षानंतर जिंकले, पहिल्यांदाच होत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. आता भाग 3 क्रीडा घडामोडी संदर्भात क्वेश्चन आहे ते. ओके, बघा, महिला प्रीमियर लीग, जसं आपली IPL तशी महिला प्रीमियर लीग 2026चं विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलं आहे? दिल्ली कॅपिटलने, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात जॉईंट. तर कोणी? रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाने पटकावलं आहे. विजय हजारे ट्रॉफी 2025-26चं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? बघा, विजय हजारे ट्रॉफी 2025-26 तर हे विदर्भाने पटकावलं आहे. कोणी? विदर्भ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्रामच्या ग्रुपे जॉईन करा. न्यायालयाची शिपाई भरतीचा फॉर्म भरला असेल, वाहन चालकाचा भरला असेल, आपली नोट्स आहे, 20 क्वेश्चन पेपर आहेत. हा व्हिडिओ बघताय, याच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण श्री अकॅडमीचं आपलं ऍप आहे, त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे किंवा आपला नंबर दिलेला आहे. या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता. ओके, चला, नंबर हा पट्टीवरती दिसतोय तुम्हाला, इथं वरती सुद्धा नंबर लिहून देतो. या नंबरला संपर्क करा. 95 52 62 95 63. 23 नंबरचा क्वेश्चन बघा, काय क्वेश्चन आहे. एक दिवशी 19 वर्षाखाली म्हणजे अंडर 19 पुरुष विश्वचषक 2026चा विजेता देश कोणता आहे? अंडर 19 क्रिकेटचं अंडर 19 वर्ल्ड कप जो आहे 2026चा कोणी जिंकलाय? तर आपण जिंकलाय, भारताने जिंकलेला. त्यानंतर इकडचा प्रश्न. ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलंय? आपण जिंकलाय, भारताने. हे सुद्धा भारताने जिंकलेला आहे. 25 नंबरचा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये क्रीडा आणि राष्ट्रीय घडामोडी संदर्भात क्वेश्चन आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे? नोवाक जोकोविचला त्यांनी हरवून विजेतेपद जिंकलेला आहे.
तो आहे कार्लस अल्कराज. काय? कार्लस अल्कराज. त्यानंतर 26 नंबरचा ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेला आहे? कोणी जिंकलेला आहे? तर एलेना रायबाकिना हिने जिंकलेला आहे, कझाकिस्तानचे एलेना रायबाकिना. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन. बघा, भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू केली जाईल? महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा की पंजाब? तर हरियाणा या राज्यामध्ये. कुठं? हरियाणा या राज्यामध्ये ती सुरू केली जाणार आहे. भारताच्या सरन्यायाधीशांनी, पुढचा प्रश्न आहे, भारताच्या सरन्यायाधीशांनी देशातील पहिल्या पूर्णपणे कागद विरहित म्हणजे पेपरलेस जिल्हा न्यायालयाचं उद्घाटन कुठं केलेलं आहे? तर केरळमध्ये केलेलं आहे. केरळमधील वायनाड या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. 29 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. काय क्वेश्चन आहे? भारताचा पहिला सबमरीन एआय पार्क कोणत्या राज्यात स्थापन केला जाईल? कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा की महाराष्ट्र? तर कुठल्या राज्यामध्ये? या तामिळनाडू राज्यामध्ये. 30 नंबरचा आहे, प्रजासत्ताक दिन 2026 संचलनालयामध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम पारितोषिक जिंकलेलं आहे? आपल्या महाराष्ट्राने. लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा चित्ररथ ज्याच्यामध्ये गणपती उत्सव आहे, ठीक आहे, गणपती उत्सवा संदर्भामध्ये, त्या संदर्भामध्ये तो चित्ररथ होता. पुढचा, 26 जानेवारी 2026 रोजी भारताने आपला कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला? 75, 76, 77वा? कितवा? 77, 77वा. लक्षात ठेवा. 32 नंबरचा क्वेश्चन बघा. आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये ज्येष्ठांसाठी समर्पित अर्थसंकल्प सादर करणारं पहिलं राज्य. आर्थिक वर्ष 26-27 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित अर्थसंकल्प सादर करणारं पहिलं राज्य कुठलं आहे? महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, राजस्थान. कुठला आहे? तर केरळ आहे. लक्षात ठेवा. 32 नंबरचा क्वेश्चन झाला. 33 नंबरचा क्वेश्चन बघा. आता हे राष्ट्रीय घडामोडी आणि नियुक्त्या संदर्भामध्ये क्वेश्चन आहे. राष्ट्रीय घडामोडी कोणत्या राज्याने जानेवारी 2026 मध्ये पट्टेदार म्हणजे हे या प्रकार हे पट्टेदार वाघ फुलपाखरू, हे पट्टेदार दिसतोय वाघासारखे, त्याला पट्टे फुलपाखराला, वाघ फुलपाखरूला आपलं राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलेलं आहे. गोवा, चंदीगड, लडाख, पुडुचेरी. कोणी? तर चंदीगडने. लक्षात ठेवा, चंदीगडने. महत्वाचा. 34 नंबरचा क्वेश्चन आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्याचे नाव बदलून केरळम करण्याचा प्रस्ताव आहे? केरळम, इकडे सगळे नारळाचे झाडे जास्त कुठं आहे? केरळमध्ये. मग केरळ या राज्याने. लक्षात ठेवा, आता केरळम होणार आहे त्यांचं. जनगणना 2027 मध्ये किंवा 27 साठी कुणाची राष्ट्रीय ब्रँड अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? हे बघा, इकडे त्यांनी शिल्प, वाळूवर शिल्प काढलेलं आहे. वाळू शिल्पकार आहेत ते. त्यांचं नाव आहे सुदर्शन पटनाईक. काय नाव आहे? सुदर्शन पटनाईक. लक्षात ठेवा, महत्वाचा क्वेश्चन आहे, विचारू शकतात, अनेक एक्झामला रिपीट होऊ शकतात. 36 नंबरचा क्वेश्चन, जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे ज्याला सीबीसी म्हणतो, नवीन दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. कोणाची? तर ते आहेत प्रवीण वशिष्ठ. कोण आहेत? प्रवीण वशिष्ठ. बघा पुढचा प्रश्न, संरक्षण आणि इतर घडामोडी संदर्भातले हे क्वेश्चन आहे. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करा. न्यायालय शिपाई भरतीची नोट्स प्लस तुम्हाला सराव पेपर घ्यायचे असेल, कारण 2018 पासून 2025 पर्यंत सगळे क्वेश्चन त्या नोट्स मधले आहेत. ओके, चलो बघा, इथे जर पाहिलं असेल, जानेवारी 2026 मध्ये सीमा सुरक्षा दलाने अर्थात BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नवीन महासंचालक DG कधीचे? जानेवारी 2026 मध्ये. कोणी पदभार स्वीकारलेला आहे? कोणी? तर ते आहेत प्रवीण कुमार. लक्षात ठेवा, काय? प्रवीण कुमार. इकडे BSF चे महासंचालक प्रवीण कुमार, आणि इकडे बघा इथं काय? जानेवारी 2026 मध्ये केंद्रीय दक्षता आयोग CBC नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणी नियुक्ती केली? तर ते आहे प्रवीण वशिष्ठ. दोन्ही लक्षात ठेवा, आणि इकडे आहेत प्रवीण कुमार. ओके, चलो, हे आहेत प्रवीण कुमार. पुढचा प्रश्न आहे, भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा फिलिपिन्स नंतर जगातला दुसरा देश. म्हणजे भारतासोबत
हे ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा पहिला देश आहे फिलिपिन्स. आणि त्याच्यानंतर दुसरा देश कोणता आहे तर कुठला आहे तर इंडोनेशिया. दुसरा देश कुठला इंडोनेशिया. फिलिपिन्स हा पहिला देश आहे ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा आणि दुसरा देश आहे इंडोनेशिया. पुढचा 39 नंबरचा क्वेश्चन. भारतीय लष्कराचा अग्निवर्षा हा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे. बघा इकडे वाळवंट तुम्हाला दिसते सगळीकडे रणगाडे चालू आहेत. पोखरण राजस्थान या ठिकाणी काय केलं आयोजित करण्यात आले. 40 नंबरचा क्वेश्चन आहे. इथं बुक सुद्धा बघून घ्या. बुक वरती तुम्हाला 4 स्टार दिलेले आहे. किती 4 स्टार म्हणजे 4 स्टार ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्राचं लेखक हे कुणाचं आत्मचरित्र आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी तर ते आहे जनरल एम नरवणे यांचं. निवृत्त झालेले जनरल एम नरवणे यांचं आत्मचरित्र आहे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. बघा पुढचा क्वेश्चन. इस्रोने चंद्रयान 4 या मोहिमेसाठी चंद्रावरील कोणत्या जागेची लँडिंग साईट म्हणून निवड केलेली आहे. बघा आता चंद्रयान मोहिमेसाठी लँडिंग साईट इस्रो इथं तुम्हाला दिसतं इकडे या साईडला लँड झालेला आहे. ती कुठली आहे त्याला मॉस माउंटन म्हणतात. M4 या साईडला त्या ठिकाणी काय केलेलं आहे लँडिंग केलेली आहे M4 मॉस माउंटन. ओके पुढचं बघा 42 नंबरचा क्वेश्चन आहे. भारताने आपल्या नागरिकांना इराणमधून परत आणण्यासाठी कोणतं मोहीम राबवलेली आहे किंवा कुठलं ऑपरेशन राबवलं होतं. ऑपरेशन गंगा, ऑपरेशन कावेरी, स्वदेशी, ऑपरेशन अजय तर ऑपरेशन स्वदेश आहे. लक्षात ठेव ऑपरेशन स्वदेश. पुढे आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नोट्स घ्यायचे असेल तर आपल्या नंबरला संपर्क करा किंवा डायरेक्ट गुगल पे फोन पे करा किंवा आपलं स्त्री अकॅडमीचं ॲप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिलेले डाउनलोड करून. नवीन रामसर स्थळांचा घोषणेनंतर बघा नवीन 2 रामसर स्थळांच्या घोषणेच्या नंतर नवीन रामसर स्थळांच्या घोषणेनंतर भारतात एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे. आता सध्याला किती आहे 80, 92, 98, 100 किती आहे तर 98. लक्षात ठेवा 98 किती झालेली आहे 98 संख्या ती झालेली आहे. असे टोटल तुमच्या अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 3 महिन्याचे मिळून जे काय महत्त्वाचे वाटले असे एकूण 43 क्वेश्चन घेतले. यानंतर उद्याच्याला सुद्धा तुम्हाला एक 100 महत्त्वाचे चालू घडामोडी क्वेश्चन आपण घेणार आहोत. चॅनलला शेअर करा, अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा, आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला या प्रकारचे कशा प्रकारे क्वेश्चन पाहिजे ते सुद्धा कमेंट करा, आपण घेऊया. प्रश्न मंजुषा ही आपली पूर्ण 43 अत्यंत महत्त्वाच्या क्वेश्चन. ठीक आहे थांबतो.